देवेंद्र फडणवीस मध्यरात्री एकटेच घराबाहेर पडले. स्वतः गाडी चालवत मातोश्रीवर गेले. वंचितचा खळबळजनक दावा. मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं. बाबासोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू. जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्ठासारखा बसून राहिला. शरद पवारांचा मोठा डाव. आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू. म्हणाले तुतारीकडूनच निवडणूक लढवणार. नाय रुग्णालय प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल. डीएनच्या बदलीसह विशेष चौकशी समिती नेमण्याचे आदेश. तर कल्याणमध्ये 125 किलो बनावट तूप लोणी जप्त. बाजार परवाना विभागाची कारवाई. तर पुण्यामध्ये पंतप्रधानांची सभा झालीच नाही, पण मैदानाची झाली दुर्दशा. कर्मचाऱ्यांअभावी डोंबिवली नागरी सुविधा केंद्रात जन्ममृत्यू दाखल्यांसाठी नागरिकांच्या रांगा. कल्याणमधील तरुणीला अर्धवेळ नोकरीचे आमिष दाखवून 10 लाखाला फसवले. तर शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मध्ये होणार. तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरला. सत्ता आल्यास मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री. राजरत्न आंबेडकर यांची माहिती.